Good morning, dear student. In ninth standard, we study the trigonometry lesson. Okay, and also in 10th standard, your lesson number 6 is trigonometry. In this lesson, the topics are trigonometric ratios, trigonometric identity, angles of elevation, and angle of depression. प्रॉब्लेम बेस्ड ऑन हाईट अँड डिस्टन्स. म्हणजे काही वर्ड प्रॉब्लेम आहे, ट्रिग्नोमॅट्रिक रेशो आहे, ट्रिग्नोमॅट्रिक आयडेंटिटी आहे, अँगल ऑफ एलिव्हेशन अँड अँगल ऑफ डिप्रेशन. ओके, हे टॉपिक आहे. हा जो ट्रिग्नोमेट्री लेसन आहे यातला कुठलाच पार्ट हा स्किप केलेला नाहीये, म्हणजे हा इम्पॉर्टंट लेसन आहे ट्रिग्नोमेट्री. तर मग आता नाईन्थ स्टँडर्डला तुम्ही ट्रिग्नोमेट्री हा लेसन स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कुठले 3 रेशो बघितलेले आहेत, साईन, त्याच्यानंतर साईन, कॉस आणि टॅन. हे जे 3 रेशो आहे ते बघितलेले आहे. नंतर साईन 30, कॉस 30 अँड टॅन 30, त्याच्यानंतर साईन 60, कॉस 60 आणि टॅन 60, साईन 45, कॉस 45 आणि टॅन 45 यांच्या व्हॅल्यूज पण बघितलेल्या आहेत, काढलेल्या आहेत व्हॅल्यू. तर मग आता बघा त्याच्यावर जे क्वेश्चन्स आहे, क्वेश्चन्स असे फर्स्ट आहे फिल इन द ब्लँक्स विथ रेफरन्स टू द फिगर. ही जी फिगर आहे ह्याच्यामध्ये ही जी फिगर आहे ही काय आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर. मग आता याच्यामध्ये साईन थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. मग साईन थिटा इज इक्वल टू काय असतं, साईन थिटा अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. मग आता ह्या ज्या फिगरमध्ये हा थिटा अँगल आहे, इथे हा थिटा अँगल आहे, बरोबर. मग याची अपोजिट साइड कुठली, ही AB जी साइड आहे ही काय आहे, या थिटाची अपोजिट साइड आहे. आणि हा 90 डिग्रीचा अँगल बीचं मेजरमेंट किती, 90 डिग्री. मग ही जी साइड आहे ही काय आहे, हायपोटेनस, बरोबर. अपोजिट साइड ऑफ 90 डिग्री अँगल काय असतं, हायपोटेनस. मग साईन थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे की अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. मग या थिटा अँगलची अपोजिट साइड कुठली, AB, आणि हायपोटेनस काय आहे, AC. म्हणून मग साईन थिटा इज इक्वल टू काय येईल, AB अपॉन AC. सिमिलरली कॉस थिटा, आता कॉस थिटा या थिटा अँगलची कॉस थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे की ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस, बरोबर. मग आता ह्या थिटा अँगलची ही काय आहे, ऍडजस्टंट साइड, आणि हा काय आहे, हायपोटेनस, बरोबर. मग कॉस थिटा इज इक्वल टू BC अपॉन AC, कारण थिटाची थिटाची ऍडजस्टंट साइड कुठली आहे, BC. मग BC अपॉन AC, बरोबर. त्याच्यानंतर टॅन थिटा बरोबर काय असतो, साईन थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा, बरोबर. मग आता साईन थिटा तुमचा काय आलेला आहे, साईन थिटा आहे तुमचा काय आहे, AB अपॉन AC अपॉन कॉस थिटा काय आहे, BC अपॉन AC. इथे हा AC कॅन्सल होणार आणि मग रिमेनिंग टर्म्स काय राहणार तुमच्या, AB अपॉन काय राहणार, AB अपॉन BC. किंवा अशा पद्धतीने काढू शकता, किंवा कुठला फॉर्म्युला, टॅन थिटा बरोबर काय आहे, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. मग टॅन थिटाची अपोजिट साइड कुठली आहे, AB, आणि ऍडजसंट साइड कुठली आहे, BC. मग AB अपॉन BC. टॅन थिटा इज इक्वल टू काय आलं तुमचं, AB अपॉन BC. ओके, त्याच्यासाठी हे 3 फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे की साईन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड, जो अँगल दिलाय त्याची अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. टॅन थिटा इज इक्वल टू, एक तर हा फॉर्म्युला वापरा, टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा, किंवा कुठला वापरायचा, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. ओके, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, सेकंड क्वेश्चन काय आहे, कम्प्लीट द रिलेशन्स इन द रेशोज गिव्हन बिलो. मग रिलेशन दिले त्यांनी साईन थिटा अपॉन कॉस थिटा, बरोबर. साईन थिटा अपॉन कॉस थिटा काय सांगितलं मी, साईन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतो, टॅन थिटा. म्हणजे ह्याचं जे आन्सर आहे साईन थिटा अपॉन कॉस थिटा ते काय आहे, टॅन ऑफ थिटा, बरोबर. त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन आहे, साईन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा, कॉस 90 मायनस थिटा. हे जे सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे की साईन थिटा बरोबर काय असतो, कॉस 90 मायनस थिटा. त्याच्यानंतर सेम
हा जो थर्ड आहे कॉस थिटा इज इक्वल टू काय येईल साइन 90 मायनस थिटा, म्हणजे इथे पण काय येईल आन्सर थिटा. त्याच्यानंतरचा फोर्थ जो क्वेश्चन आहे टॅन थिटा इंटू टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू, त्याचा आन्सर जे येणार आहे ते काय आहे 1. बरोबर, त्याचा आन्सर आहे 1. ओके, नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे कम्प्लीट द इक्वेशन. आता त्यांनी इक्वेशन कुठलं दिलेलं आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. ही आपली फर्स्ट ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीज होती. त्याचं जे आन्सर आहे ते साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आन्सर आहे 1. त्याच्यानंतर बघा राईट द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग ट्रिग्नोमेट्री रेशो. मग साइन 30 इज इक्वल टू काय असतं व्हॅल्यू साइन 30ची 1/2. साइन 30 इज इक्वल टू 1/2. नंतर कॉस 30 इज इक्वल टू √3/2. त्याच्यानंतर टॅन 30. आता टॅन 30 कसं काढणार साइन 30 अपॉन कॉस ऑफ 30. बरोबर, मग आता साइन 30ची व्हॅल्यू किती तुमची 1/2 आणि कॉस 30ची √3/2. हा 2 कॅन्सल, म्हणजे काय असेल 1/√3. मग टॅन 30 इज इक्वल टू काय आलं तुमचं टॅन 30 1/√3. म्हणजे ही मिळाली. लक्षात ठेवायचं आहे की साइन 30 1/2, कॉस 30 √3/2, टॅन 30 1/√3. त्याच्यानंतर साइन 60. आता ह्यांच्या व्हॅल्यू जे आहे 30 डिग्री आणि 60 साइन 30 आणि कॉस 30 ह्या काय रिवर्स होणार, म्हणजे जी कॉस 30ची व्हॅल्यू ती असेल तुमची साइन 60ची. मग साइन 60 इज इक्वल टू काय तुमचं √3/2. बरोबर, त्याच्यानंतर कॉस ऑफ 45 किती तुमचं 1/√2. 1/√2 कॉस 45. टॅन 45 किती येईल 1, कारण साइन 45ची व्हॅल्यू किती 1/√2, कॉस 45ची व्हॅल्यू 1/√2. √2 गेट्स कॅन्सल, रिमेनिंग टर्म काय असेल फक्त तुमची 1. ओके, अशा पद्धतीने हे जे सगळं झालेलं आहे ते तुमचं कधी झालेलं आहे 9th स्टँडर्डला. त्याच्यानंतर आत्ता जे बघायचं आहे ते तुम्हाला कुठले 3 रेशो बघायचे कोसेक, सेक आणि कॉट. लास्ट 9th स्टँडर्डला कुठले बघितलेत साइन, कॉस आणि टॅन. साइन म्हणजे साइन, कॉसचं काय आहे नाव कोसाइन आणि टॅनचं आहे टॅन्जंट. ओके, मग आता तसं कोसेक म्हणजे काय तुमचा त्याचं नाव आहे कोसिकॅन्ट आणि त्याला ब्रीफमध्ये म्हणतात तुम्ही कोसेक. मग आता त्याची जी डेफिनेशन आहे ती बघा multiplicative inverse or the reciprocal of sine ratio is called as the cosecant ratio. It is written in a brief as cosec theta is equal to 1/sin theta. म्हणजे जो साइन रेशो आहे त्याचा जो मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजे काय कोसेक. जसं कोसेक इज इक्वल टू 1/sin theta आहे तसंच साइन थिटा इज इक्वल टू काय 1/cosec theta. म्हणजे हे दोघं काय असेल तुमचं मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. म्हणजे बघा कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin थिटा, कारण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घेतो किंवा रेसिप्रोकल घेतो. बरोबर, मग ह्या ज्या दोघांचा प्रोडक्ट आहे साइन आणि कोसेकचा तो किती येतो तुमचा 1. साइन इंटू कोसेक तर प्रोडक्ट येईल 1. सिमिलरली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑर द रेसिप्रोकल ऑफ साइन रेशो इज कॉल्ड ॲज द कोसिकेट. कोसेक म्हणजे शॉर्टकटमध्ये लक्षात कसं ठेवणार कोसेक म्हणजे काय आहे की साइनचा रेसिप्रोकल. ओके, कोसेक इज द रेसिप्रोकल ऑफ साइन रेशो. सिमिलरली म्हणजे कोसेक कोणाकोणाचं रिलेशन आहे कोसेक आणि साइन. सिमिलरली मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ रेसिप्रोकल ऑफ कोसाइन रेशो, कोसाइन अँड टॅन्जंट रेशोज आर कॉल्ड ॲज सिकॅन्ट अँड कोटॅन्जंट रेशो. म्हणजे बघा कोसेकचा कुठला आहे कोसेक आणि कोणाचं रिलेशन आहे साइनचं, कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin थिटा. तसंच कॉस आणि कोणाचं रिलेशन आहे सिकॅन्टचं म्हणजे सेकचं, त्याचं शॉर्ट ब्रीफमध्ये नाव काय आहे सिकॅन्टचं सेक. म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू 1/sec थिटा. हा झाला कॉसचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. असं पण लिहिता येईल किंवा तुम्हाला सेकची व्हॅल्यू काढायची असेल ना सेक ऑफ थिटा इज इक्वल टू 1/cos ऑफ थिटा. हा काय झाला सेकचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय आहे तो कॉस. म्हणजे सेक आणि कोणाचं रिलेशन आहे कॉसचं आणि अजून टॅन आणि कोणाचं रिलेशन आहे कॉटचं. मग टॅन थिटा इज इक्वल टू काय येईल तुमचं कॉट थिटा इज इक्वल टू काय येईल 1/tan थिटा. मग आता याचा जो फॉर्म्युला आहे आता मी ही जी फिगर काढलेली ह्या फिगरमध्ये बघा
थिटा साईन थिटा इज इक्वल टू काय तुमची अपोजिट साईड म्हणजे ही ए बी साईड बरोबर. ए बी ही त्याची अपोजिट साईड आहे आणि हा जो काय आहे हा हायपोटेनस आहे ए सी. मग साईन थिटा इज इक्वल टू काय आलं तुमचं ए बी अपॉन ए सी बरोबर. पण तुमचं कोसेक थिटा इज इक्वल टू काय आहे 1 अपॉन साईन थिटा. मग मी व्हॅल्यू टाकली 1 अपॉन साईनची व्हॅल्यू आहे तुमची ए बी अपॉन ए सी. ओके. आता याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे काय आता हा ए सी वरती जाणार बरोबर. म्हणजे आन्सर येणार तुमचं ए सी अपॉन ए बी. ए सी अपॉन ए बी. कोसेक थिटा इज इक्वल टू काय आलं तुमचं ए सी अपॉन ए बी. मग ए सी म्हणजे काय आहे या थिटा अँगलची. ए सी ही काय झाली त्याची थिटा अँगलची ए सी काय आहे हायपोटेनस. हायपोटेनस अपॉन ए बी अपोजिट साईड बरोबर. या थिटा अँगलची काय झाली अपोजिट साईड आणि हा काय झाला हायपोटेनस. म्हणजे फॉर्म्युला पण रिव्हर्स होणार. जसं की तुमचा साईनचा फॉर्म्युला काय आहे साईन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. मग फॉर्म्युला पण रिव्हर्स होणार. काय होईल हायपोटेनस अपॉन अपोजिट साईड. हायपोटेनस अपॉन अपोजिट साईड. ओके. मग हा फॉर्म्युला मिळाला तुम्हाला की कॉसेक थिटा इज इक्वल टू हायपोटेनस अपॉन अपोजिट साईड. सिमिलरली तुम्ही सेकचं पण काढू शकता. सेक थिटा बरोबर काय येणार तुमचं हायपोटेनस सेक थिटा. सेक थिटा म्हणजे कसला कशाचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहे कॉसचा. मग सेक थिटा इज इक्वल टू मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे रेसिप्रोकल 1 अपॉन कॉस ऑफ थिटा बरोबर. मग कॉसची व्हॅल्यू किती तुमची बीसी अपॉन एसी. कॉस म्हणजे काय तुमचा कॉस थिटा म्हणजे काय ऍडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस म्हणजे बीसी अपॉन एसी. मग आता हा एसी काय जाणार तुमचा वरती जाणार म्हणजे आन्सर येईल तुमचं एसी अपॉन बीसी. मग एसी म्हणजेच काय आहे एसी म्हणजे काय हायपोटेनस आणि बीसी म्हणजे काय या थिटा अँगलची ऍडजस्टंट साईड. मग तुम्हाला फॉर्म्युला मिळाला सेक थिटा इज इक्वल टू हायपोटेनस अपॉन ऍडजस्टंट साईड. मग सिमिलरली आपण त्याच्यावरून आपण कॉटची व्हॅल्यू काढू शकतो की तुमच्याकडे फॉर्म्युला आहे कुठला टॅन थिटा बरोबर टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस ऑफ थिटा. व्हॅल्यू टाकायचे आन्सर काढायचं. आता साइन थिटा आणि कॉट थिटा म्हणजे काय तुमचा 1 अपॉन टॅन थिटा. व्हॅल्यू टाकायच्या. तुम्हाला आणखी एक फॉर्म्युला मिळेल जो की तुम्हाला मिळालेला आहे साइन थिटा बरोबर टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तसंच तुम्हाला फॉर्म्युला मिळेल आणखी एक कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन ऑफ थिटा. कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. म्हणजे तुम्ही आतापर्यंत 3 रेशो बघितलेले होते. 3 रेशोज कुठे बघितले 9th स्टँडर्डला आणि आता कुठले बघितले कोसेक सेक आणि कॉट. कोसेकचं नाव काय आहे कोसिकॅन्ड. सेकचं नाव आहे सिकॅन्ड आणि कॉटचं काय आहे कोटॅन्जंट बरोबर. मग कोसेक म्हणजे काय कशाचा रेसिप्रोकल आहे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहे साइनचा. सेक कशाचा आहे कोसेक कॉसचा आणि कॉट कशाचा आहे टॅनचा. म्हणजे कोणाकोणाचं रिलेशन आहे कोसेक आणि साइन कॉस आणि सेक कॉट आणि टॅन. ओके. त्याच्यावरनं हे फॉर्म्युले ही जी इन्फॉर्मेशन आहे फिगर सांगा तुमच्या क्लासवर्कच्या नोटबुकमध्ये राईट करायचे. त्याच्यानंतर ह्या ज्या डेफिनेशन आहे त्या डेफिनेशन पण राईट करायच्या. ह्या डेफिनेशन पण व्यवस्थित एकदम राईट करायच्या आहे नोटबुक क्लासवर्कच्या नोटबुकमध्ये. मग बघा द रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ कोसेक सेक अँड कॉट. मग आता जे बघितलेले आहेत ते कुठले आहे रिलेशन कोसेक सेक आणि कॉट. मग कुठलं रिलेशन मिळालं 1 अपॉन साइन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा. नंतर 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. 1 अपॉन टॅन थिटा इज इक्वल टू कॉट थिटा. मग अजून बघा हा 1 ॲज इट इज मी इथे ठेवला. असं रिलेशन तुमच्याकडे 1 अपॉन साइन ऑफ थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा बरोबर. हा 1 इथेच ठेवला. हा साइन इथे डिवाइड इकडे जाताना काय होईल मल्टिप्लाय. म्हणजे तुम्हाला असं मिळेल 1 इज इक्वल टू साइन थिटा इंटू कोसेक थिटा बरोबर. 1 इज इक्वल टू काय मिळेल साइन थिटा इंटू कोसेक थिटा. म्हणजे ह्या दोघांचा प्रोडक्ट साइन इंटू कॉसेकचा प्रोडक्ट काय असतो 1. सेम कॉस आणि सेकचा प्रोडक्ट किती असेल 1. टॅन आणि कॉटचा प्रोडक्ट पण किती असेल 1. याच्यावरनं तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करावे लागतील. किती कुठले फॉर्म्युले बघितले हा एक फॉर्म्युला बघितला 1 अपॉन साइन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा. त्याच्यानंतर साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. ह्या ज्या आयडेंटिटी आहेत हे जे आहेत हे तुम्हाला लागणार आहेत एक्झाम्पल सॉल्व्ह करायला. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. फॉर्म्युले लर्न करायची की 1 अपॉन साइन थिटा काय असतो